नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. व्लॉगची सुरुवात सकाळीच झालेली आहे, बट मी आज आत्ता चालू करते कारण की मला हा दृश्य दाखवायचा होता. तो बघा, वाव, ओ माय गॉड, गुजबम्स येतात. हीरा खाइए, पानी का बैलेंस रखेगा धूप में. ऐसा है क्या? हाँ. ओके ओके. भाई नॉन स्टॉप ब्लॉगिंग चालू आहे. काय विषय आहे काय समजत नाही मला. हाच तो 10 रुपयाचा चक्र आणि हाच तो मंदिर. हॅलो गाईस, बाय बाय. पुरी में भी हम ऐक नाही रे. तुम्ही बबिताला भेटा तिथं हो. तिकडच घेईन. तर मंडळी, सकाळ सकाळ चालू आहे मी चालत, ते पण दर्शनाला. आणि पार्टी व्ह्यू बघा, खूप सुंदर वाटतोय. वा, सकाळ सकाळ चालत म्हणजे एक्सरसाइज पण होते आणि दर्शनाला सुद्धा चाललोय. बोला जय जगन्नाथ, बोल जय जगन्नाथ. मंडळी, हे जे तुम्ही मोठे मोठे खोड बघताय ना, म्हणजे लाकूड, तर हा आपला रथाचा काम चालू आहे. म्हणजे आता पुढच्या महिन्यात आपल्या जगन्नाथपुरीची यात्रा निघते. खूप भव्य दिव्य, तुम्हाला माणसाला चालायला जागा नसते एवढी मोठी यात्रा निघते. त्यांचा रथ सुद्धा पुढे बनलेला आहे, तो सुद्धा दाखवते. चक्र असे बनवले, भारी वाटतंय. आणि समोरचा व्ह्यू, जय जगन्नाथ. खूप आतुरतेने या क्षणाची वाट बघत होतो आणि याच आपल्या देवळाचं दर्शन घ्यायचं होता ओडिसामध्ये. तर आज आपण आलोय, आपली सर्व गँग आहे, चालते. सर्व मंडळी आपली पुढे गेलेली आहे. नीलू भाऊ आणि मंडळी आहेत आपली सर्व. हे बघा किती मोठे मोठे खोड आहेत. मंडळी, तुझं तुम्हाला आम्ही आता सांगितला, हाच तो रथ किती मोठा आहे बघा, खूप मोठा आहे. असे 2 रथ बनवले, 3 रथ आहेत. वाव, रथ बनतायत. मंडली बघा, डायरेक्ट पुरियों की गलियों में से हम चल रहे हैं. डेंजर भाई. हॅलो गाईज, वाजलेत 12 आणि आम्ही आलो जेवायला. दर्शनबद्दल तर बोलणारच आहे आणि ब्लॉग अजून चालू नाही गेला. हा आहे दुपारचा टाईम आणि जेवायला आलोय. सर्वजण बॅटरी डाऊन आहे कारण की लवकर 5 वाजता उठलोय, सॉरी 4 वाजता, म्हणजे 3, 4, 5 वाजता उठलोय आणि जगन्नाथपुरी मंदिरात गेलो. वा वा, काय तिथला. तर तो क्षण मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला वेट करायला लागेल. आणि आत्ता आम्ही जेवायला आलो, सर्वांच्या बॅटऱ्या लावून आहे. हा बघा माझा नाही. आणि ही मिरची आहे बघा. मिरचीचा काय विषय आहे काय? तू खाणार आहेस? मिरचीचा विषय काय आहे समजत नाही. मद्राशी मिरची बोलतात त्याला, मद्राशी. ही काय आवडली कोया.
तर आजचा विषय असा आहे का अजून एक दर्शन आहे, देन बीचवर जायचं आहे आणि बीचवर धमाल करायची आहे आणि बीचचा तुम्हाला कंटेंट बघायला भेटणार आहे या ब्लॉगमध्ये. सो आमचं आता जेवण येईल, आम्ही जेवू आणि जाऊ. मंडळी आता आम्ही आलो मार्केटला आणि या साईडला कुठला तरी मंदिर आहे, मंदिराचं नाव नाही माहीत, बट मंदिर आहे कुठला तरी. हे मंदिर कुठलं आहे तिथं? मंदिर सूर्य मंदिर. खरा सांग, तू तर फक्त बोलतोस ब्लॉग मध्ये येत नाही. सूर्य मंदिर आहे मंडळी आणि आम्ही आता तिथे चाललोय आणि इकडे मार्केट लागलाय, म्हणजे मार्केट इथेच असतो. हे बघा खूप सुंदर असा आणि खूप मोठा असा ह्यूज मार्केट आहे. आणि टोपी, कारण की टोपी पाहिजे आम्हाला, कारण की एवढा ऊन लागतोय. कोणाला टोपी पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा, मी ती टोपी तुम्हाला कुरिअर करतो. आणि पियुष भाई तुम्हाला टोपी पाहिजे का? नाही बघतोय मी. बघा बघा बघा. आणि घरी टोपी ठेवून आलोय. वाव वाव, नाईस हॅट. तुमची डिझाईन पाठी गेलेली आहे. येस येस येस, तो बो दिसला पाहिजे, असं असं असा पाहिजे तो. गाईज डॉल्फिन, गाईज डॉल्फिन आत्ताच काढलंय. शार्क गाईज, शार्क. खूप सुंदर मार्केट आहे. ॲक्च्युअलमध्ये ज्या गोष्टी मी तर बघतोय त्यासोबत घाम पण येतोय. ज्या गोष्टी बघतोय तर काहीतरी युनिकच, ज्या आपल्याकडे नाही भेटत. मार्केट तर त्याहून सुंदर आहे, खूप प्रकारच्या गोष्टी आहेत. तुम्ही आता तुम्हाला बघितलं नसेल आणि मॅटरवर मॅटर होतात आणि गरम पण तेवढाच होतोय, गरम गरम. हे बघा आमची मंडळी सर्व चालली, सर्वांनी घेतल्या टोपी, पण आम्ही नाही घेतली टोपी कारण की आमच्याकडे आहे गागल. पुष्पा दले यांनी पण टोपी घेतलेली आहे आणि आम्ही आता चाललोय मंदिराकडे. लेट्स गो. मंडळी काजू बघा, काजू बदाम, काजू काजू. आणि हा इट्स नॉट ओरिजिनल, इट्स अ काजू, नॉर्मल काजू. आणि नवग्रह टेम्पल म्हणून आहे, तर तिथला कॅश मसाला. आणि अंकल आमको स्टिक लेके उभे आहे. और टेम्पल है आपला, नवग्रह टेम्पल आहे. बापरे बाप, मार्केटच मार्केट. इकडे मार्केट, तिकडे मार्केट, इकडे मार्केट आणि इकडे टेम्पल. माझा वेगळा ब्लॉगिंग चालू आहे गाय. पाणी पाणी ठंडा पानी. कौन सा ब्रांड है भैया ये? बबल्स ब्रांड. ओ माय गॉड, बबल्स ब्रांड लेके भैया घूम रहे हैं पानी. और इधर भी अलग अलग प्रकार के ब्रांड है. इधर भी है, ये देखो ब्लिसी ब्रांड. ओह माय गॉड, कौन से प्रकार के व्हाट. हाँ लेना है ठंडा, क्या चाहिए लेना है? नहीं नहीं, थैंक यू ब्रो. सुनिए, नहीं नहीं, चलेगा चलेगा. मंडळी खूप प्रकारच्या गोष्टी आहेत. कैसा खीरा, खीरा खीरा कैसा है खीरा? खीरा नहीं हमको दे रहा है खीरा. गाइस खीरा बघा, म्हणजे काकड्या. पेट का दवा, खीरा एक खाइए, खीरा खाइए, पानी का बैलेंस रखेगा धूप में. ऐसा है क्या? हाँ. ओके ओके. भाई नॉन स्टॉप ब्लॉगिंग चालू आहे. काय विषय आहे काय समजत नाही मला. नॉन स्टॉप ब्लॉगिंग, नो कट अँड ऑल. आणि गोंडस आमची मानसीबाई आणि गोंडस आमचे बाबू, आमचा अव्यान बाबू चाललाय घोडा चालवायला. त्यांनी कॅप तशी घातलेली आहे बघा. तुकडुक तुकडुक कर या, तुकडुक तुकडुक. आणि मामा सगळ्यांच्या टोप्या चेक करा आणि मामाची टोपी चेक करा. ओजी टोपी आणि ही टोपी बादशाह एकदम लिमिटेड एडिशन, कुठेच भेटणार नाही. आणि हे बघा फुल ऑफ कसं आहे फ्लावर. टू छत्री बित्री एकदम प्रॉपर घेऊन चालले सर्व. बॅगा बिगा बादशाह रे बबनीस आहे ते बघा.
आता हा ब्लॉग जो कोण बघतोय ज्या या बॅगा कोणाला आवडतात सांगा कमेंट मध्ये. बघितलेत बॅगा? आता तुम्ही जेव्हा याल तेव्हा इथून घेऊन जा. सिंपल. हे बघा बॅगा बघा. वाव सुंदरेंद्र. वाव कुठे मंडी नॉन स्टॉप ब्लॉगिंग चालू नॉन स्टॉप. चिडिया काय चिडिया. आणि मानसीबाई काहीतरी एक शब्द प्लीज. मानसीबाई काय ब्लॉग मध्ये दिसत नाही. मॅडम फोटो ले लीजिए. बोला इंडिया इंडिया का फ्लॅग. मंडळी सुंदर असा गार्डन आणि गार्डन मध्ये आम्ही नील आणि मी. हे बघा बसायला सुद्धा त्यांनी बनवलेले आहे. त्यांना माहिती आहे स्वतः सजेस्टला येणार आहे तर त्यांच्यासाठी खास स्टँड ट्री स्टँड केलेलं आहे. बबल ब्रँड सोबत आम्ही लॉन्च केलेला आहे बबल्स ब्रँड. लेट्स गो. डीएम करा पाहिजे. डीएम करा गाईज. इंस्टावर करा यूट्यूबवर करा डीएम करा बबल्स ब्रँडसाठी. लेट्स गो. बबल्स ब्रँड पॅकेज ड्रिंकिंग वॉटर एकदम सुमधुर कोकोनट वॉटर सारखा लागतो. एकदम चवीत चव. लवकर डीएम करा तुमच्या घरापर्यंत पोहोचून जाईल. ओके. मंडळी जो 10 रुपयावर जी नक्षी आहे ती इथे आहे बघा. हीच ती 10 रुपयावर नक्षी आहे. आणि खूप सारे पर्यटक आलेत तिथं. एवढा मोठा वडाचा झाड सुद्धा आहे आणि झाडाखाली सावली आणि सावलीत आहेत पब्लिक. हे बघा हाच तो 10 रुपयाचा चक्र आणि हाच तो मंदिर. चक्र घे हा. चक्र बाय काकांचं चक्र आला पाहिजे. हा नीलू बाय फोटोग्राफी. गाईज एवढ्या थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पितोय आम्ही लिंबू सरबत चेस. कारण की खूपच जास्तच गरमी आहे. टॉप एकदम रिफ्रेश झालो ना मंडळी. तर आम्ही आता आलो बीचवर आणि बीचचं वातावरण एकदम गरगरम. किती मोठा बीच आहे बघा आणि सर्व सुंदर आहे. असा साप आहे हे बघा. कसला मोठा आहे लांब लचक. ओ भाई 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 ये देखो. ओ भाई 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 इधर हमारी पब्लिक है. नीलू भाई भी है. एक नंबर ना मेरी जाने तमन्ना. भाई भारी वाटते भाई. भाई फुल ऑफ मस्ती चालू आहे मामी आणि अव्यान. हे भाई पाणी भरला भाई. नीलू भाई इतर फोटो वाटेरा. जे पाय आहेत ना ते माखलेले. हे बघा हे असे पाय आहेत. हे आम्ही साफ करतो प्रश्नी. भाई डेंजर विषय आहे. हे बघा साफ झाले क्लिअर. हे बघा पियुष पण क्लिअर. चला आणि बाबा बाबा ए प्यार बघा. प्यार नाही तिने सांगलेलं. मग तेच मैत्रिणीचा प्यार. वाव गाईज गाईज तू काय नारळ पाणी पित बाबा बा. बरं वाटते आता जरा. मंडळी आम्ही आता बीच वरून आलोय आपल्या या मंदिरात
आणि मंदिराच्या मागच्या साईडला खूप असा सुंदर सी व्ह्यू आहे. आणि हे बघा खूप अशा सुंदर बोट्स वगैरे आहेत, तिथे राईड्स वगैरे आहेत. आणि समोरच असा क्यूटचा आयलंड आहे, लांब लचक, तो जॉईंट आहे, भारी वाटतोय. मस्त वाटतं ना. तर मंडळी आम्ही आलोय आणि आता ध्वज चेंज होते आपल्या मंदिराचा, तर तिथे चाललोय आणि खूप सारा पाऊस सुद्धा पडतो बाय. तर मंडळी आता एवढा पाऊस सुरू झालाय ना की बेकार आहे बघा, वला वला होणार होता मी सर्व. आणि आता मंदिराचा ध्वज चेंज होतोय आणि खूप सारा पाऊस, आणि आम्ही आता चाललोय ध्वज चेंज करण्यासाठी, तिथलं बघायला चाललोय. हे बघा मस्त आहे पाऊस इंद्र, वाव गाईच बाय. असं थंडावा वाटेल ना आता, प्लीज या पावसाची खूप गरज होती. प्लीज हा बाय. आम्ही वृंदावनला गेलतो ना बेकार, म्हणजे आम्ही बुडलेलो अर्धा बुडलेलो. येस येस येस. तर आता आम्ही चाललोय. हॅलो काय, आमची माणसं एवढी आहेत, आम्ही 3 रिक्षा करतो ऍट अ टाइम बाय. हे बघा गाईज आम्हाला चिडवतात गाईज. आणि वॉटन बाई ठोकली वाटतं बाय. सब पलापल हो रे सबका. नाही हाय रे. आता ते चिवणी आली, वल्गन आली गाईज. आता वल्गन येणार बाबा, सावकाश नाही तर फ्लो. बाय बाय. पुरी में भी हम ऐक नाही रे, आम्ही पुरी मध्ये पण ऐकत नाही बाय. श्रीखंड हो गया भाई, एकदम पाणी पाणी. 2 जण आहेत ना. नाही नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. व्लॉगची सुरुवात सकाळीच झालेली आहे, बट मी आज आत्ता चालू करते कारण की मला हा दृश्य दाखवायचा होता. पाठचा आपला मंदिराचा ध्वज आहे ना, तो चेंज होतोय. खूप सुंदर वातावरण आहे आणि पाऊस सुद्धा आता पडला आणि आता तो ध्वज चेंज होतोय. आणि पावसामध्ये ध्वज चेंज होण्याची बघण्याची प्रतिक्रिया आम्ही बघतोय. असे गुजबम्स येतात ना बाय, डेंजर, नेक्स्ट लेवल. सारे मंदिर आज आम्ही एक्सप्लोर केले, बीचवर सुद्धा गेलो. सकाळचा जो दर्शन होता जगन्नाथ मंदिराचा भाय, नेक्स्ट लेवल. आतमध्ये डायरेक्ट गेलो गाभाऱ्यात. ओव्हरऑल खूपच भारी. म्हणजे आतला जो जेवणाचा भोग असतो तो कसा बनवतात ते सुद्धा आम्ही बघितलं, पण व्हिडिओ आतमध्ये अलाउड नाही आहे, त्यासाठी व्हिडिओ काढायला नाही भेटला. पण ओव्हरऑल खूप भारी वाटला आणि खूप मस्त वाटला. सर्वांचं दर्शन खूप सुंदर झालं. आणि इथं आपली मंडळी आहे, ती आता जो ध्वज चेंज होतोय ना त्याची शूटिंग करते, कारण की रील टाकायची आहे सर्वांना वाटतं का रील टाकावी. ध्वज लागतोय वरती, जरा बघा. वाव कसा फडकतोय झेंडा. वाव 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 सुपर. तो वरती चढलाय बघा, वरचा झेंडा आहे ना, वरचा झेंडा तो बघा. वाव ओ माय गॉड, गुजबम्स येतात. वरचा झेंडा बघा, पाया पडते. पण तू पाया पडते वरती, ते चेक करा भाई साहब. बोलो जय जगन्नाथ. कमेंट मध्ये स्पॅम करा जय जगन्नाथ. मंडळी आता सर्वात उंचावरचा झेंडा तो आता खाली उतरवलाय आणि तो पुन्हा एकदा लावतील नवा. तोच गुजबम्स येतात, खरंच गुजबम्स येतात. आणि तो जेव्हा तिथे वरती परिक्रमा करता पाया पडतात भाई, नेक्स्ट लेवल. असं गुजबम्स येतील ना, तुम्ही बघा लास्ट पर्यंत. मंडळी हाच तो रथ जो पुढच्या महिन्यात आपल्याला यात्रेला हा महोत्सव असतो पुरीचा, तो बघायला भेटणार आहे. कलाकारी बघा, कलाकारी
ओ भाई, आज तो रथ जो तुम्हाला पुरी जगन्नाथपुरी यात्रा निघते तेव्हाच हा रथ बघायला भेटतो आणि त्याचीच मेकिंग सुरू आहे. हे बघा सर्व बनवतात, सर्व कामगार आहेत तिथं आणि त्याच्याच समोर हा आपला जगन्नाथपुरीचा मंदिर. खूप छान आणि हा अनुभव आम्हाला बघायला भेटलाय आणि समोर आम्ही आहोत तर अजून भारी वाटतंय. मतलब यात्रा में यही रथ रहता है ना? एक्चुअल में डेट क्या है? जुलाई 16 जुलाई 16 में और तब जुलाई 15 को जाएगा रथ वहाँ पर. 16 में भगवान बैठेंगे, मौसी के घर जाएंगे. अच्छा तो और ये इस रथ को पहिए कितने हैं पूरे? 16 16 पहिए. 16 पहियों पे अपने जगन्नाथ जी का 16 पहिया है और सुभद्रा मैया का 12 पहिया है. बड़ा भद्र भगवान का इधर 14 है. और आप कितने कारीगर हो इसको बनाने में? 27 लगते हैं महाराण कारीगर और 27 महाराण कारीगर और 27 भोई सेवायत लगते हैं. तो आप दिन रात बनाते हो या 12 घंटा. 12 घंटा सुबह 7 में आते हैं, रात को 8 बजे जाते हैं. जाते हैं? और कैसा लगता है आपको बनाने में? बहुत मजा आता है. मजा आता है. और ये आप कितना साल से कर रहे हो? मेरा तो हो गया 5 साल. तो हमारा पीढ़ी जैसे रहता है. मेरा पीढ़ी पापा, उसके बाद मैं आया, मेरे बाद मेरा बेटा होगा तो मेरा बेटा आएगा, ऐसे. अच्छा अच्छा. आ जाओ जुलाई 16 में रथ को खींच के जाओ. मंडळी लास्टची मीटिंग. बाय बाय गाईज. गाईज लास्टचा दिवस. सायनिंग ऑफ. सायनिंग ऑफ गाईज. मीटिंग चालू आहे मंडळी. लास्टचा दिवस आहे आणि खूप मज्जा केली आम्ही ऑल ओव्हर सर्व. जगन्नाथपुरीचं दर्शन पण खूप सुंदर झाला आणि प्रसाद सुद्धा भेटला आम्हाला गाभाऱ्यामधून. आणि इथं बघा यांचा परत एकदा सुरू झालाय. हा पोटली ती 100% उद्या दाखवेन. त्याच्यात म्हणजे घरात आपल्याला एक तांदळाची पुडी दिली, पोटली निर्माल्य. ती जेव्हा काय आपल्या घरात कार्य असेल मोठा तेव्हा ते थोडं यूज करायचं. पियुष भाईचा नाद कोई कर सकता है क्या? चेन बनवून घेतली. हा ही आत्ताच प्युअर गोल्ड. साइनिंग ऑफ. बाय बाय गाइज. बाय बाय. ही बघा गाइज. चला नीलू भाई बाय बाय. चला आणि मामांचा प्रवास आता डायरेक्ट जाणार आहे कोलकात्याला आणि ते फ्लाईटने येणार आहेत. आमच्या सोबत धोका दिला त्यावेळी. मामा चालले सुटकेस मधून आणि प्लेन मधून. फोटो पाठवते. शॉपिंगला तसं तू त्यासाठी मी तिथं शॉपिंगचे हे आहे ना तिथं मी मुद्दा करून घेणार आहे. रसगुल्ला बंबिताची. गरम गरम तुला तुला घरी गरम राहणार आहे तो. पोर्टर. पण तुम्ही बबिताला भेटा तिथं हो. चला फायरिंग. बाय बाय गाईज. कट कट.